श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शिरपूर येथील आरटीओ चेकपोस्टवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक युनिटने आज एक यशस्वी सापळा राबवला। या कारवाईत मोटर वाहन निरीक्षक आणि 2 खासगी व्यक्तींना 500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं। तक्रारदार वय 32 यांचा ट्रेलर भंडारा देवरी मार्गे रायपूरकडे जात असताना आरटीओ नाक्यावर एंट्रीच्या नावाखाली लाच मागण्यात आली होती। ही रक्कम स्वीकारणारे आणि पुरवणारे सर्व आरोपी कारवाईच्या जाळ्यात अडकले। सरकारी सेवक योगेश गोविंद खैरनार वय 46, मोटर वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नागपूर ग्रामीण, तसेच नरेंद्र मोहनलाल गडपायले वय 63 आणि आश्लेष विनायक पाचपोर वय 45 या दोघा खासगी व्यक्तींवर ही कारवाई झाली। तपासणीत निष्पन्न झालं की दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी नरेंद्र गडपायले यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारून ती आश्लेष पाचपोरकडे सुपूर्द केली। पाचपोरने ती रक्कम लाच असल्याची माहिती असूनही स्वीकारली। दरम्यान मोटर वाहन निरीक्षक खैरनार हे मौखिक आदेशानुसार तपासणी नाक्यावर हजर होते आणि खासगी इस्मांमार्फत बेकायदेशीर लाचेचा व्यवहार चालवत होते। ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। पथकात पोलीस हवालदार गणेश निंबाळकर आणि पोलीस शिपाई नितीन नेटारे यांचा समावेश होता। संपूर्ण सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-बालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। आरोपी सरकारी अधिकारी विरुद्ध पुढील कारवाईसाठी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे। सदर प्रकरणामध्ये देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सर्वसामान्यांना आवाहन करण्यात आले की शासकीय कामांसाठी लाच मागणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध त्वरित स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा। दूरध्वनी क्रमांक 0253 25 78 230, टोल फ्री क्रमांक 1064।